नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि नागपूरमध्ये देखील शिक्षक संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी शिक्षक आमदार विक्रम काळे आपल्या सोबत आहेत। काय सातत्याने शिक्षक आंदोलन करत आहे? टीईटीचा संदर्भ असेल, टप्पावाढ अनुदान असेल, काय एकूण आणि तुम्ही सभागृहामध्ये शिक्षक आमदार करतात काल सुद्धा सभागृहामध्ये आता जो काही सर्व राज्यातील लाखो शिक्षक कर्मचाऱ्यांच्या डोक्यावरती जी टीईटीची टांगती तलवार आहे त्याबाबत आम्ही प्रश्न उपस्थित केला, चर्चा केली। तेव्हा राज्यमंत्री नामदार पंकज भोयर यांनी उत्तर दिलं की आम्ही विधी व न्याय विभागाकडे मत मागितलेलं होतं आणि त्यांनी असं मत दिलं की आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये अशी पुनर्विचार याचिका दाखल करता येणार नाही। मी मागणी केली की ते मत तुम्ही पटलावरती ठेवा, काय म्हटलं विधी व न्याय विभागाने। आम्ही पण कोर्टात जातोय, परंतु शेवटी राज्यामध्ये जेव्हा अशी एखादी परिस्थिती निर्माण होते आणि जो विषय राज्यातल्या हजारो जनतेच्या हिताचा असतो, शिक्षक कर्मचारी हे आपला एक महत्वाचा भाग पूर्ण व्यवस्थेतला आहे, कारण विद्यार्थ्यासाठी शिक्षक आहेत। त्यामुळं जेव्हा टीईटी परीक्षा लागूच नव्हती तेव्हा जे सेवेत आलेत त्यांना आता टीईटी परीक्षा द्या म्हणणं संयुक्तिक नाही। आता तर 13 पासून टीईटी परीक्षा ही अनिवार्य केलेली आहे, ते देत आहेत उमेदवार, शिक्षक भरती होते, त्याच्यामध्ये कोणाचा विरोधच नाही। परंतु जेव्हा सेवेत आले तेव्हा ही लागून असल्यामुळं ही आम्हाला नको, हा आमचा त्या ठिकाणी मागणी आहे। आणि म्हणून काल सुद्धा मी मागणी केली की आपण शेवटी राज्यामध्ये जेव्हा अशी काही कायदेविषयक बाब निर्माण होते तेव्हा राज्याला सल्ला देण्यासाठी ॲडव्होकेट जनरल एक महत्वाचं पद आपल्याकडे आहे। तेव्हा आपण एजीकडे गेलात का? एजीकडे गेलं पाहिजे, त्यांचं मत घेतलं पाहिजे आणि राज्य सरकारनं पुढाकार घेऊन ही पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल केली पाहिजे। या मागणीवर त्यांनी सकारात्मक उत्तर दिले की आम्ही जरूरपणानं ॲडव्होकेट जनरलकडे जाऊ आणि त्यांचं मत घेऊन आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ, असं उत्तर दिलंय। त्यामुळे काही अंशी दिलासा मिळालेला आहे। आणि ज्यांची सेवा 5 वर्ष राहिली सेवानिवृत्तीला, तर त्यांना तर ही टीईटीतून वगळण्यात आलंय, पण त्यांना जे काही प्रमोशन मिळणार आहे, कोणाला मुख्याध्यापक व्हायचंय, कोणाला 12 आणि 24 वर्षाची वरिष्ठ निवड त्यांनी घ्यायची, तर त्यांना सुद्धा वगळण्यासाठी आम्ही विचार करू, असं उत्तर त्यांनी दिलंय। त्यामुळे याच्यामधून मार्ग निघेल। माझा एक दुसरा प्रश्न आहे, राजकीय प्रश्न आहे। तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आहात, तुमचेच मंत्री बाबा आत्राम असं म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि तुमचं वैयक्तिक काय मत आहे याबाबत? पण अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की दोन्ही राष्ट्रवादी ह्या एकच होत्या। काही विचार प्रवाहामुळे त्या वेगवेगळ्या झाल्या, परंतु भविष्यामध्ये दोन्ही पक्षाची विचारधारा ही एकच आहे। शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन, पुरोगामी विचार घेऊन माननीय आमचे नेते, आज ज्यांचा वाढदिवस आहे, या राज्यातले ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक शरदचंद्रजी पवार साहेब हे वाटचाल करतायत आणि आम्ही त्याच वाटेवरची वाटचाल करतोय। आम्ही जरी भाजप सोबत गेलेलो असलो तरी पहिल्या सभेमध्ये माननीय नामदार राजेदादा पवार साहेब आमच्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या विचाराशी कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि या विचारापासून आम्ही दूर जाणार नाही। शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही चालतोय, त्याच्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये असा निर्णय होत असेल तर तो स्वागतार्ह आहे। धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। हे होते शिक्षक आमदार विक्रम काळे। मी गुणवंत नगर, DRV न्यूज नागपूर।